ओठांवर घेऊन ये गे, कागद नश्वर असतो. ओठांवर घेऊन ये गे, कागद नश्वर असतो. मी टिपून घेईन राणी, गाण्यात ईश्वर असतो. वा वा वा, खूपच सुंदर सुरुवात झालेली आजच्या भागाची. मित्रांनो नमस्कार. कविता जगणारी माणसाच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या नवीन भागामध्ये आम्ही आपल्या भेटीस घेऊन आलेलो आहोत कवयित्री रमा नाडगौडा. आता मॅडमची थोडक्यात ओळख म्हणजे त्या फेसबुकच्या माध्यमातून सुचरिता या नावाने लिहितात. त्या उत्तम कवयित्री आहेत, उत्तम लेखिका आहेत, तसेच त्या खूप छान अभिनेत्री देखील आहेत. मॅमचे आत्ताच 2 सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. एक सिनेमा 6 जून रोजी प्रदर्शन त्याचं झालेलं आहे. त्या सिनेमाचं नाव आहे जारण, आणि आता 13 तारखेला अजून एक सिनेमा त्यांचा प्रदर्शित होतोय, शातीर नावाचा. बरोबर. तर त्या दोन्ही चित्रपटांविषयी ते आपल्याशी संवाद साधतीलच, परंतु मला सुरुवातीला त्यांना विचारायला आवडेल की सुचरिता हे नाव तुम्हाला का बरं द्यावं असं वाटलं? कारण सुचरिता म्हणजे उत्साही, स्वतंत्र, निसर्गवेडी किंवा अगदी सकारात्मक अशीही त्याची मराठी समानार्थी शब्द आहेत. तरी तुमच्या डोक्यातला विचार काय होता? सुचरिता हा विचार मी नाही केला, आईने केला. ते माझं माहेरचं नाव आहे. बर. माझ्या जन्माच्या वेळेला रवींद्रनाथ टागोरांची गोरा म्हणून एक कादंबरी आहे. तर त्यातल्या नायकाचं नाव गौरमोहन आहे आणि नायिकेचं नाव सुचरिता. आई ती कादंबरी वाचत होती, तिला आवडली, मी जन्माला आले म्हणून मी सुचरिता झाले. मी जेव्हा स्वतंत्र लेखन करायला सुरुवात केली त्याआधी मी अनुवाद करत होते. तर अनुवादिका म्हणून मी जी 3-4 पुस्तकं केली आहेत. मनोविकास प्रकाशनाची 2 आहेत, विक्रम वेताळ कला निर्णय घेण्याची, सवय जिंकण्याची, मेहता प्रकाशनचं मदर्स अँड डॉटर्स, आणि आता लेटेस्ट आलंय मधुश्री प्रकाशनाचं मेडिटेशन. तर ह्याच्यावरती अनुवादिका म्हणून रमा नाडगौडा नाव आहे. मी जेव्हा स्वतंत्र लेखन करायला सुरुवात केली, फेसबुकवर लिहायला सुरुवात केली, आणि त्यावेळेला मला असं वाटलं की स्वतंत्र विचार माझा हा मी माझ्या नावाने लिहीन, म्हणून मी तिथे खाली सुचरिता लिहायला सुरुवात केली. अनुवादिका वेगळी आहे, लेखिका कवयित्री वेगळी आहे. खरंय. आणि फेसबुकवर तुमचं जे प्रोफाईल दिसतं आणि त्या प्रोफाईलवरती तुम्ही तर लिहिलेलं आहे की प्रोफेशन म्हणून गृहिणी. नक्की आता मला बरेच लोक विचारतात की तुमचं प्रोफेशन डॉक्टर की कवी किंवा साहित्य याविषयी विचारतात. मग त्यावेळेस मला जरा थोडासा संभ्रम होतो. आता हाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा की तुम्ही गृहिणी, लेखिका, कवयित्री की अभिनेत्री? या ह्याच्यावर मी असं म्हणेन की घरातून बाई वजा होऊ शकते कदाचित, बाईतून घर वजा होत नाही. वा वा वा. शिकते, सवरते, वाचते, समजतं तिला, पण रक्तातलं बाई पण जाता जात नाही. तसं आपल्याकडे ज्या एका समाजात आपण राहतो, जेनेटिकली पिढ्यानपिढ्या काही हजार वर्ष बाईला गृहिणी होण्याचं बाय डिफॉल्ट ट्रेनिंग आहे. प्रत्येक जण ते करेल ना करेल, एकटी राहील, चल ती लग्न नाही करेल, ती आई नाही होईल, काही होईल, तिचं तिला का होईना, पण घर काम हे तू केलंच पाहिजे बरं का. ही मॅन्डेटरी ड्युटी आहे, शिकवलं जातं आणि ते येतही जातं. अनेक वर्ष लग्न झाल्यानंतर अभिनेत्री किंवा लेखिका किंवा कवयित्री ह्या काय म्हणू, माझ्या इच्छांना ट्राय आउट मी करण्याच्या आधी पूर्ण वेळ गृहिणीच मी होते. त्यामुळे मी ते लिहिते. आणि जरी मला कोणी विचारले की तुम्ही आता, हा ठीक आहे, मी अभिनेत्री आहे, मी लेखिका आहे किंवा कवयित्री आहे, पण मी मुळात गृहिणी होते, अजूनही आहे, म्हणून ते गृहिणी लिहिलेलं आहे. काय आता गृहिणी, ठीक आहे. आणि मला त्यात काही फार अपमान वगैरे वाटत नाही. काय आहे, गृहिणी आहे. गृहिणी असणं हे केवढं प्रचंड मोठं टास्क आहे हे सुदैवाने करोनाने आपल्या सगळ्यांना शिकवलं. घरात राहणारे लोक शिकले की घरात किती काम करते बाई. सो इट्स डिफिकल्ट. नाही, तो म्हणतात ना की घराला घर पण हे बाईशिवाय येत नाही. आणि गृहिणी हा एक खूप मोठा दागिना आहे, तिच्याकडे दागिना आहे, सन्मान आहे, खूप मोठं काम आहे. हा, त्यावर तिला त्याचं रेकॉग्निशन प्रत्येक हाऊसहोल्ड मध्ये मिळतं का नाही मिळतं हा एक वादाचा आणि वेगळा हरकत नाही. पण इन इटसेल्फ ते बेस्टच आहे, त्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. मला वाटत नाही. बरोबर. मग आता एक तर तुमचं आडनाव नाडगौडा म्हटलं की बऱ्याचदा पहिल्यांदा प्रश्न उत्पन्न होतो की तुम्ही महाराष्ट्रीयन की साऊथ इंडियन?
एकतर साऊथ इंडियन नसतं, दक्षिणेला 4-5 वेगवेगळी राज्य आहेत, ती सगळे वेगळे आहेत. हो. भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, त्यांचा इतिहास वेगवेगळा हो. आहे. मी कर्नाटकातनं आहे आणि आई कानडी होती, वडील मराठी होते मुंबईतले, माहेरचं आडनाव जुकर आहे. मुंबईकर जन्माने आणि मूळ गाव मुंबई आहे माझं आणि पुन्हा लग्न होऊन मी कानडी झाली आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की मी निम्मी आहे दोन्हीकडे. सीमा प्रश्न तुमच्याकडूनच सुटणारे होते. बापरे. नाही, सुटेल का नाही हा भागाला मला माहित नाही, पण प्रश्न आहे असं माझा, तुम्ही नवऱ्याला विचारलं तर तो न म्हणेल, प्रश्न आहे हा. खरंय. आता तुमचा कवयित्रीचा प्रवास कसा घडला? शाळेत असताना मी 5वीत मूळ उर्मीनुसार आईवर कविता लिहिलेली, एक पेन्सिल बक्षीस मिळाले मला शाळेकडनं त्यासाठी. माझी आई किती छान ग असं वगैरे. आणि एक कॉलेजमध्ये काहीतरी लिहिलं असेल, पण ते सगळं नंतर थांबलंच. संसार सुरू झाला आणि स्वतःला व्यक्त होण्याचे हे जे काही कलागुण आहेत ते सगळे पूर्णपणे पिछाडीला पडले. तुमच्या ड्युटीज पुढे येतात आणि मुलगा होता, म्हणजे आहे, मुलगा आहे, मिस्टर आहेत, घरी आहे. आणि मी जेव्हा गृहिणी होण्याचं ठरवलं स्वतःहून की आई म्हणून माझी जी जबाबदारी आहे तर मी घरीच राहीन, मी नाही करणार नोकरी किंवा इतर काय, मी पूर्ण वेळ मुलाला देईन. आणि ते मी घरी राहायचं ठरवल्यानंतर हे सगळं थांबूनच गेलं होतं. फेसबुक जेव्हा आयुष्यात आलं तर त्यासाठी मी मार्क झुकरबर्ग यांचे मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी व्यक्त होण्याला एक दिशा दिली. प्लॅटफॉर्म लागतो, तुम्हाला रेकग्निशन लागतं की मी जे व्यक्त करते आहे, लिहिते आहे, मला जमतंय का नाही जमतंय, मला लाख वाटेल मला येते, पण जेव्हा तुम्हाला कोणीतरी रेकग्नाइज करते की तुम्हाला जमते बरं, तर ते थोडंसं बरं वाटतं, तुम्हाला उत्साह येतो पुढे जायला. तसं फेसबुकने मला प्रोत्साहन दिलं असं मी म्हणेन. तिथून लिहिती झाले. व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून कधी कविता लिहावीशी वाटली, कधी किस्सा लिहावा असा वाटला, कधी कथा लिहावीशी वाटली. तिथून कवयित्री होण्याचा प्रवास सुरू झाला. कारण कथासंग्रह पण तुमचे आता येऊ घातलेले आहेत, ऑलरेडी अगोदर एक प्रकाशित झालेला आहे. कविता संग्रह सुद्धा तुमचा प्रकाशित आहे हृदयार्थ या नावाने. तर त्या हृदयार्थाविषयी तुमच्याकडून ऐकायला आवडेल. त्याची निर्मिती म्हणजे थोडक्यात त्या निर्मितीची प्रक्रिया कशी झाली? शब्द काव्य म्हणून ग्रुप आहे, कवींचा एक ग्रुप आहे फेसबुकवरती, शब्द साहित्य परिवार. तर त्यांच्या अलिबागच्या काव्य संमेलनात कविता संग्रह प्रकाशित करण्यासाठी तो माझी मैत्रीण आहे सुगंधा शिरवळकर, त्यांना आपण सगळ्यांनाच ओळखतो. सुहास शिरवळकर आपले आवडते लेखक, त्यांच्या पत्नी. आपली ओळखी त्यांच्याचमुळे झालेली आहे. आणि सर्व उदयोन्मुख लेखक लेखिकांना प्रोत्साहन देऊन लिहितं करण्याचं एक मोठं तिचं व्रत आहे, तिने अंगीकारलेलं. ती सगळ्यांना लिहितं करते. तर त्यातून मी ते पुस्तक आलं की प्रकाशित करायचं. तोवर लिहिल्या गेल्या, म्हणजे 2012 ते 14 या पिरियडमध्ये लिहिल्या गेलेल्या हिंदी मराठी सर्व कविता त्यात आहेत. आज मी जेव्हा ते वाचते तेव्हा मला असं वाटतं मी हे नसतं लिहिलं तरी चाललं असं. म्हणजे मला स्वतःलाच त्यातलं काहीतरी चुकून माकून एखादं आवडतं. पण ठीक आहे, ती सुरुवात होती. सुरुवाताना आपण चाच पडतो, मग हळूहळू जमत जातं. किंवा मला असं वाटतंय मला जमते, माझा तसा दावाही नाही. तर त्यानंतरच्या कविता मी अजून प्रकाशन नाही केलेलं. सुचरिता नावाचं फेसबुक पेज आहे, त्यावर आहेत सगळ्या कविता. बऱ्याच कविता फेसबुकच्या माध्यमातून मी तुम्हाला फॉलो करत असतो. त्यातूनच तुम्हाला पटकन आपण मुलाखतीच्या माध्यमातून बोलतं करण्याची संधी आज आपल्याला मिळते. तर आता हे सगळं तुम्ही एका बाजूला सांभाळत आहे, म्हणजे घर एका बाजूला, त्यानंतर घर बघत कवितांचं लेखन पण चालू आहे. फेसबुकवरती तुम्ही वारंवार लिहित असता, कथासंग्रह लिहिताय, त्यानंतर आता अनुवादित तुमचे बरीच पुस्तकं, मला वाटतंय मेडिटेशन्स नावाचं पुस्तक येतंय. आणि हे करत असताना परत एक अभिनेत्री म्हणून पण जबाबदारी तुम्ही सांभाळताय. तर हे कसं सांभाळता? कारण ही तशी तारेवरची कसरत आहे आणि वाटतं एवढं सोपं नाहीये हे. आणि तुम्ही ज्या वयात आहात त्या वयानुसार सुद्धा ते सोपं नाहीये. 2 गोष्टी आहेत. एक तर त्याचं बरंचसं श्रेय मी अर्थात पुन्हा एकदा माझ्या आईला देईन की शिस्तीने जगण्याची शिस्त तिने लावली. सकाळी उठायचं आणि आवश्यक घरकाम करून मोकळं व्हायचं 10 पर्यंत. 6 ते 10, 7 ते 10, 3 ते 4 तासात सगळं काम होऊन जातं. पटापटा केलं की 10 नंतर तुमच्याकडे भरपूर वेळ आहे माझ्याकडे. मग मी थोडा वेळ जेवीन, 4 वाजता चहा करीन, रात्रीचा स्वयंपाक करीन, थोडा टप्प्याने. आदल्या मधला माझ्याकडे भरपूर रिकामा वेळ आहे माझे छंद जोपासायला.
किंवा माझी बाकीची काही कामं करायला किंवा काहीच न करायला, कसंही. पण भरपूर वेळ आहे. तुम्ही जर मॅनेज केला वेळ तुमचा, तर दिवसात तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या इच्छांसाठी, कामासाठी भरपूर वेळ काढू शकता. कविता लेखन ते काय कधीही होतं, कसंही. काव्यसंग्रहातले काही भाग असे आहेत की मी चालू शूटिंगमध्ये सुद्धा 2 सीनच्या मध्ये बसून लिहिलं, कारण मला त्यावेळेला सुचत होतं. बरोबर बरोबर. कधी कधी असं होतं की खूप प्रोलॉंग पिरियड जातो. एक कादंबरी आहे मी जी गेली 15 वर्ष लिहिली, किती 2005, जवळजवळ 20 वर्ष होत आली. मी ती अर्धवट लिहून सोडून दिली. मधनं म्हणते हा लिहिन, पण लिहूनच होत नाही. ठीक आहे, तो मूड आहे, सोडून दे. तर अनुवाद आहे, त्याला टाइम लिमिट असतं प्रकाशकांचं, एवढ्या वेळात झालं पाहिजे. मग रोजची 10 पानं होऊच दे. मग 1-2 तास मी बसेन, रोजची 10 पानं करेन आणि थांबेन. जास्त वेळ नाही विचार करतायत, पण तेवढं नंतर ते तसं टाइम बाउंड होऊन जातं. अभिनयाचं काम असतं त्यावेळेला असतं सगळं सोडायचं आणि जायचं निघून. ते जाऊ दे, घर सांभाळायचं सतत स्वतःला, जायचं, करून होतं. ते काही मी सलग रोजच्या रोज नाही करत. अधनं-मधनं बराच वेळ असतो. आता तुमच्या दृष्टीनं कविता निर्मितीची प्रक्रिया कशी आहे? कारण आपण काय म्हणतो की जसं आता दूध उकळवायला ठेवलं आणि दूध पूर्णपणे उकळलं की वरती साय उभी राहते, बरोबर? तर ती साय म्हणजे एक प्रकारची कविता असते, म्हणजे त्याचा सार भाग आपण म्हणतो असं, की ज्याच्यामध्ये खूप ताकद असते, बरोबर? जसं आमच्या आयुर्वेदाच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो की 7 धातू आहेत आपल्या शरीरामध्ये. त्या 7 धातूंची सारता किंवा 7 धातूंची ताकद खरी असेल तर काय? तर ती ताकद म्हणजे ओज आहे. आणि मला असं वाटतं की ती ओज म्हणजे कविता. तुमच्या दृष्टीनं कवितेची व्याख्या काय असेल? कारण बरेच लोक कसे असतात की कोणी निसर्गावरती लिहितं, कोणी प्रेमावरती लिहितं, सामाजिक अनेक विषय असतात. पण मला असं वाटतं की कवितेला कुठलंही अंग नसतं. कविता ही कुठल्याही विषयावरती आपण लिहू शकतो. कविता हा व्यक्त विचार आहे. विचार मनुष्य करतोच, प्रत्येक मनुष्य करतो. पण व्यक्त सगळे करतात का? तर नाही करत. लिखित स्वरूपात मी माझा व्यक्त केलेला विचार किंवा मी विचारानं दिलेले शब्द ही कविता आहे. ही सगळ्यात सोपी किंवा सुटसुटीत व्याख्या म्हणता येईल. अन्यथा व्याख्या या बांधिलकीत किंवा बंधनात तिला सांगता येईल असं काही कवितेचं स्वरूप नाहीये. कविता अनेक प्रकारची आहे आणि छंदोबद्ध कविता हा वेगळा भाग आहे. मुक्त छंद हा वेगळा भाग आहे. मुळात कविता काय आहे तर मी एक आयुष्य जगते व्यक्ती म्हणून. माझ्या कळत नकळत आजूबाजूला काय काय घडतं ते मी पाहत असते. ते स्टोअर होतं. दुसरं काहीतरी दिसतं, ते ट्रिगर होतं. हा ट्रिगर पॉइंट प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. माझ्यावर घडणाऱ्या घटनेचं काय इम्प्रेशन येतं? एक सिनेमा 10 जण 10 वेगळ्या नजरेने बघतात. आपण 10 वेगवेगळी परीक्षणं वाचतो. प्रत्येक प्रेक्षक वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतो. तसं समोर घडणाऱ्या घटनेबद्दल मला काय वाटतंय हा माझा अनुभव ठरवतो. माझं आतापर्यंतचं आयुष्य आहे ते आणि त्याची सरमिसळ होऊन मी जे काही व्यक्त करते ती कविता असते, कथा असते, लेख असतो, काही असू शकतं. अगदी खरं, अगदी खरं. आता कविता त्यातली अंग बऱ्याचशा अंगाने तुम्ही लिहिलेला आहे. तुम्ही लावणी खूप छान पद्धतीनं लिहिता. त्यातली एखादी लावणी तुमच्याकडून ऐकायला आवडेल मला. लावणी ही तथाकथित अंगाने असं आपण म्हणू की त्याचे काही बांधील विषय आहेत, पण गमतीत काही विचार आला मनात तर तो कवितेच्या या स्वरूपात व्यक्त व्हावा असं मला वाटलं, म्हणून मी ते लावणी स्वरूपात व्यक्त झाले एवढं. ती ट्रेडिशनल लावणी नाही आहे. तर फेसबुकवरती एक असतं ना, फेसबुक हे सुरूच अशासाठी झालेलं आहे की माणसाने माणसाशी कनेक्ट व्हावं. तर ती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं, घेणं किंवा फोटो बघून आपल्याला वाटतं ह्या व्यक्तीबरोबर मी कनेक्ट व्हावं. ओके. तर फेसबुकवरती जनरली असं म्हटलं जातं की पुरुष बायकांना अप्रोच जास्त होतात. नाही असं नाही. तर गमतीने आमच्या काही मैत्रिणींच्यात काही चर्चा विषय असं वगैरे चाललेला. म्हणलं सपोजेडली एखादा पुरुष दिसायला छान आहे आणि एखाद्या स्त्रीला वाटलं की ओके मला त्याची मैत्रीण व्हायचं आहे, तर त्या अनुषंगाने ती त्याला रिक्वेस्ट पाठवते आहे की हात जोडून पडते पाया, माझी रिक्वेस्ट घेणार आया. कामधाम उरकून आले, फेसबुक उघडून बसले, समोरीच तुमची काया, माझी रिक्वेस्ट घेणार आया. फोटूवरी फोटू पाहिले, घायाळ मनाबंदी झाले, ज्वानी जाईल नाही वाया, माझी रिक्वेस्ट घेणार आया. किती जणी मैत्रिणी तुमच्या, तुम्ही यादीत या ना आमच्या, कशी सांगू जडली ग माया, एवढी रिक्वेस्ट घेणार आया.
अहो, हात जोडून पडते ना पाया, मला मैत्रीण करा न राया. असं मुलीच्या बाजूने आहे. खूपच छान, खूपच छान. अशी करोनावर एक लिहिली ती त्यांनी अक्षरमध्ये घेतली होती दिवाळी अंकात. हो, हो. तर फॉर्म व्यक्त कुठला होईल हे तो विचार ठरवतो असं मी म्हणेन. मी नाही ठरवू शकत की मला ह्या विषयावरती लावणीच लिहायची आहे किंवा दीर्घ कथाच लिहायची आहे किंवा मोठं असं काय म्हणू यमकबद्ध कविता लिहायची आहे असं काही नाही. त्या त्या बरोबर. वेळेला जसं सुचतं तसं लिहिलं जातं. बरोबर, बरोबर. रमाताई खऱ्या अर्थानं साहित्यातल्या कोणत्या प्रकारात रमतात जास्त? कथा प्रकारात असं मी म्हणेन. बरोबर. कारण कादंबरी मला आवडते, लिहायला आवडेल, वाचायलाही आवडते. तुम्ही एका वेळेला बरंच काही दीर्घ कॅनव्हास आहे, मोठ्या पटावर तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी मांडू शकता. कथेमध्ये काय आहे, एक छोटी घटना आहे, एक आयुष्य आहे, एक प्रसंग आहे, त्यातून निर्माण होणाऱ्या इतर घटनांच्या लाटा आहेत, पण ते कॉम्पॅक्ट इफेक्ट आहे त्याचं. बरोबर, बरोबर. म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात तर मी असं म्हणेन की मी बरं होण्यासाठी एक टॉनिकची बाटली महिनाभर किंवा 2 महिने घेते आहे किंवा एक स्ट्रॉंग इंजेक्शन घेते आहे. तर तो जो इफेक्ट आहे वेगवेगळा, त्यांची तुलना नाही आहे अर्थार्थी, पण तो जो इफेक्ट आहे तो इफेक्ट कथा खूप पटकन सांधू शकते. कमी शब्दात मी एक मोठा विचार लवकर मांडू शकते. बऱ्याचदा असं होतं की सगळ्यांनाच दीर्घ वाचण्यात रस नसतो किंवा घटनेचा ह्याचा गोष्टीचा जीवच छोटा असतो. मग मी ते उगाच पाणी घालून झाडाचं वर्णन केलं, निसर्गाचं केलं, रस्त्याचं केलं, मी चालले, धुरळा उडला, नाही, गरज नाही. छोट्यात छोटी सुद्धा कथा असू शकते. माझ्या जानसाची ओपनिंगची आहे ती प्रतितीक्षा नावाची कथा आहे की एक मुलगी आहे, गावात आहे, प्रियकर सोडून गेला आहे, ती घरातनं रोज निघते, एसटी स्टँडवर जाते, तिच्या वेळची एसटी येते, निघून जाते, ती परत येते, तो नाही आला. एवढीच कथा आहे. पाव पानांची किंवा अर्धा पानाची कथा. तुम्हाला कथा कळली, काय काय घडलं हे कळलं, संपली. त्यासाठी मी खूप काही लिहिलं पाहिजे किंवा त्या प्रेम प्रकरणाचे डिटेल्स आले पाहिजेत, त्याच्या दिसण्याचं वर्णन आलं पाहिजे, तिच्या स्वरूपाचं लांबवेणी आहे का काय वगैरे, काही गरज नाही. आत्ता ती जी प्रबळ भावना आहे की मी वाट बघते आहे, तो येतो आहे आणि तो नाही आला, तेवढी मी त्या कथेतनं पचवू शकले. म्हणून मला स्वतःला कथा लिहायला जास्त आवडते, जास्त लिहिल्या जातात. बरोबर. आता कथा ह्या प्रकारानंतर की तुमच्या आवडीचा विषय आहे ते म्हणजे नाटक, आणि त्याच्यावरती तुम्ही आवर्त नावाचं एक पुस्तक पण लिहिलेलं आहे. आणि तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तो नक्की आवर्त काय आहे आणि नाटक नक्की तुमच्या दृष्टीनं काय आहे? नाटक हा पुन्हा एकदा आपण म्हणू की मी जेव्हा वाचते, पुस्तकात आपण वाचतो, प्रसंग दिला आहे, तर मी स्वतः इमॅजिन करते की ही गौरी काकू आहे. गौरी काकू गोरा रंग असेल, पातळ असेल, वेणी असेल. गौरी काकूंचे मिस्टर आहेत, वझे काका बँकेत नोकरी करतात, गोरे असतील, थोडे केस विरळ असतील. ह्या चित्रात मी माझ्या मनाने रंग भरते. बरोबर. नाटकात तुम्हाला तिथे प्रतिरूप दिलेलं आहे, घटना तुम्ही घडताना पाहता. सिनेमाचा कॅनव्हास अजून मोठा आहे, नाटक बंदिस्त जागेत आहे, सिनेमा तुम्हाला सगळ्या जागी घेऊन जातो, तो विषय आणि वेगळा आहे. आवडतं ह्या विषयावर म्हणाल तर मला स्त्री विषयक, अर्थात मी स्त्री आहे आणि स्त्री म्हणून जगले आहे, तर बऱ्याचदा व्यक्त होताना स्वयंपाकघरातल्या उपमा मी जास्त देते किंवा दिल्या जातात. भारतीय बाई 70-80% तिथेच रमते, संपते असं मी म्हणेन. तर बाई म्हणून जगताना बाईचा एखादा प्रश्न मांडावा. प्रश्न हा प्रश्न म्हणून मी मांडत नाहीये, तिच्या जगण्याची व्यथा म्हणून त्यात ती मांडली गेली आहे. एक विषय आहे ज्याच्यावरती आपण कमी बोलतो, भारतीय स्त्रीची लैंगिकता ह्या विषयावरती किंवा तिची ती भूक आहे, तर तिला ती नाहीच आहे असं बरेच ठिकाणी जमेसच धरून चाललं जातं. तिला काही गरज नाहीये, गरज पुरुषाला असते, बाईला नसते. असं आहे का? नाही. भूक लागली की 2 पोळ्या जेवायला जर त्याला लागतात तर तिलाही लागतातच. त्यातल्या डिटेलिंग आहे, व्यक्त होण्याच्या पद्धती, अपेक्षा वेगवेगळ्या, मग त्याला कंडिशनिंग आहे वेगळं, वैयक्तिक प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि जर हे नाही झालं तर त्या बाईचं काय होतं, व्यक्त होण्याचे त्याला किती मार्ग उपलब्ध आहेत, तिला त्या मानाने कमी आहेत.
तुम्ही समाजाच्या कुठल्या आर्थिक स्तरावर आहात किंवा सामाजिक वेगवेगळ्या जे टप्पे आहेत जगण्याचे, ज्याला आपण वर्ग म्हणतो, मध्यम वर्ग, मध्यम मध्यम, निम्न वर्ग, अतिउच्च वर्ग, तर त्यांची प्रत्येकाची जगण्याची एक पद्धत आहे. त्यातल्या त्यात मध्यम मध्यम वर्गात जगणाऱ्या बाईची फार जास्त कुचंबणा होते. तिला आउटिंग अजिबात असत नाही. या पिंजऱ्यात सापडलेल्या बाईला जेव्हा ही शारीरिक उपासमार सहन करावी लागते, तर ती काय मार्गाने बाहेर पडते? प्रेशर आहे, ते बाहेर येणार आहे. तुम्ही त्याला कुलूप बंद करून नाही ठेवू शकत. मग ते कुठल्या मार्गाने व्यक्त होते? मी लहान असल्यापासून मुंबईला चाळीत राहिले, पुण्यात येऊन राहिले, बंगल्यात राहिले, फ्लॅटमध्ये राहिले. माझ्या आजूबाजूला माझ्या पद्धतीच्या खूप साऱ्या गृहिणी आहेत. मी गृहिणी असल्याने गृहिणी होते आणि मला त्याचा आनंदही आहे की मी खूप जास्त प्रकारचं आयुष्य तसंही पाहू शकले. त्यातल्या घुसमटणाऱ्या खूप साऱ्या बाया मी पाहिल्या. त्या पुस्तकात मी जाणीवपूर्वक हे लिहिलेलं आहे की हे सत्य घटनांवर आधारित आहे. ती एका बाईची गोष्ट नाही. म्हणजे नाटकाचा तर त्या बाईचा एक प्रवास आहे, सरी आहे. तिचं नाव सरी ठेवण्याचं कारण असं आहे की सरासरींच्या सरासरींची जी सरासरी ती मी सरी. सामान्य बाई आहे, ज्याला जग सामान्य म्हणतं. जन्माला आली, शिक्षण घेतलं, लग्न केलं, मुलं बाळ झालं, मरून गेली, संसार केला, मरून गेली. सामान्य बाई. तिच्या आयुष्याची कुणाला पडली आहे? फक्त तिला पडलेली आहे. तिचं जे काय बरं वाईट होतं त्यांनी फरक कुणाला पडतो? तर तो तिलाच पडत असतो. मग अशा वेळेला जर तिची ही वेगळ्या प्रकारची घुसमट होत असेल, बाई नाही बोलत या विषयावर. कितीही माझी समोरची व्यक्ती मैत्रीण असेल तरी ती या विषयावर, मैत्रीण आम्ही दुनियाभरच्या बोलू, आज स्वयंपाक काय केला इथपासून सगळं बोलू, पण ह्या विषयावर पटकन ती मोकळेपणाने घनिष्ठ मैत्रिणीशी सुद्धा नाही बोलणार. तुम्ही म्हणाल सकाट्रिस्टकडे जा, ती तिथे मोकळेपणाने पटकन नाही बोलत. पण तो जो कोंडलेली ऊर्जा आहे तिला मार्ग पाहिजे ना. मग यातनं मी व्यसनी झालेली बाई पाहिली, अंमली पदार्थाचं व्यसन करणारी बाई पाहिली. क्वचितच एखाद्या बाईला आउटलेट मार्ग सापडतो असा की ती प्रत्यक्ष काहीतरी कृती करायचं ठरवते आणि ती म्हणते मला इथून नाही मिळत, मी इथून मिळवीनच. पण हे डेअरिंग फार रेअर असतं. संधी कमी असते. संधी मिळाली तर घेण्याचं धारिष्ट्य सुद्धा प्रत्येकीला असत नाही. अगदी कमी टक्क्यातल्या बाया असतील. बाकीच्यांची जी घुसमट आहे ती घुसमट ह्या नाटकातनं व्यक्त झालेली आहे. आवर्त या शब्दाचा अर्थ आहे भोवरा, पाण्याचा भोवरा आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर मी ते चित्र आहे की त्यात ती खाली आहे, अडकली आहे, त्यातनं ती आणि भोवरा, पाण्याच्या भोवरात अडकलेला मनुष्य बाहेर येत नाही, तो गरगरत राहतो खाली जाऊन, खूप जास्त अडकत जातो आणि संपून जातो. त्यातनं बाहेर पडण्यासाठीची तिची ही धडपड आहे. नाटकामध्ये जी बाकीची पात्र आहेत ती मी जेव्हा दिग्दर्शन करायचं ठरवलं तेव्हा मी असं ठरवलं की पार्श्वसंवादातून ही माणसं व्यक्त होतील. स्टेजवर 2 तास फक्त एक स्त्री आहे आणि ती सांगते आहे. सायकोलॉजिकली जेव्हा एखादी किंवा केस असते तर आपण काय म्हणू, हे का हा का प्रश्न नाहीये, पण हा मला प्रश्न नाहीये, त्याला तो प्रश्न का वाटतोय? कारण की मी इकडनं बघते ना, मला अंधार दिसतोय. तू लाख म्हणशील उजेड आहे बाहेर, मला अंधार दिसतोय ना. बरोबर. तर अंधारातल्या बाईला अंधारातनं बाहेर येण्यासाठी तिची गोष्ट तिच्या शब्दात आहे. मग तिला आई कशी दिसली, तिला वडील कसे दिसले, तिला नवरा कसा दिसला, तिला मैत्रीण कशी दिसली, तिला स्वतःच्या प्रश्नाबद्दल काय वाटतं आहे, तिला स्वतःबद्दल काय वाटतंय, तिला नवऱ्याबद्दल काय वाटतंय, नवरा तसा आहे का नाही हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की घडणाऱ्या घटनातनं ती कसं बघते आहे. प्रश्न जो मानसिक प्रश्न जो आहे तो ती कसं हँडल करते यातनं निर्माण होतो. तर ती हे कसं बघत जाते, ती यातनं बाहेर येण्यासाठी कसा प्रवास करते, असा एक साधारणतः तिच्या आयुष्यातल्या 45 पर्यंतचा तिचा जगण्याचा प्रवास आहे. तर ते नाटक आहे. मी ते लिहिलं, दिग्दर्शित केलं, प्रोड्यूसही केलं आणि माझी नायिका आहे शिवकांता सुतार. तिचं मला विशेष कौतुक आहे की मी लिहिताना साधारणतः आज 7 तास सणकेत लिहून झालं. आज 7 तास, उद्या 6 तास, 13 तासात 40 पानं लिहून झाली. कारण की ते डोक्यात तयार असते. बरोबर. विचार फक्त तो मांडायची वेळ होती. पण त्या लेखीने तेवढी 40 पानं 2 तास स्टेजवर उभं राहून सलग म्हटली सुद्धा. पाठांतर सोपं नाहीये. तिने केलं ते. आणि ठीक आहे, आर्थिक गणित हा भाग वेगळा आहे, ते फार नाही चालवू शकले मी. पण पुस्तक आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून वाचा.
या विचारावर निदान स्वतःशी विचार करा आणि स्वतःला तरी काहीतरी तुम्ही यातनं आउटलेट वेगळा सापडतोय का. आता यातनं ती नायिका डीप डिप्रेशन मध्ये जाते, तिला ओसीडी डेव्हलप होते, मग ह्या ओसीडीचा एक प्रचंड टोक निघतं आणि मग त्यातनं ती स्वतःला हळूहळू बाहेर खेचून कशी काढते. स्वतः नॉर्मली स्वतः मनुष्य बाहेर येऊ शकत नाही. इतक्या त्रासाला तुम्हाला बाहेरने हेल्प लागते, तेही ती घेते. तर याचा तुमच्या जगण्यावर, कुटुंबावर, परिसरावर पूर्ण परिणाम होतो, म्हणजे तुमच्या इमिजिएट समूहावरती. तर हे स्वमदतीसाठी तरी स्त्रियांनी स्वतःच्या या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक बघा, कारण शरीर आणि मन खूप सफर होतं या. खरं. यासाठी ते लिहिलं गेलं आता आहे. या आवर्ताला जोडूनच मला विचारायला आवडेल की स्त्री ही आज स्वतंत्र झाली असं तुम्हाला वाटतं का, आणि जर असेल तर ती आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावरती स्वतंत्र आहे असं तुम्हाला वाटतं. थोडासा वेगळा प्रश्न आहे, परंतु मला मान्य आहे. मुळात मी असं म्हणेन की स्वतंत्र म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, इथून सुरुवात आहे. तर मी स्वतंत्र आहे का. स्वातंत्र्याची व्याख्या प्रत्येक व्यक्तीची वेगळी आहे. त्या अर्थाने किंवा त्या दृष्टीने म्हणाल तर स्त्री किंवा पुरुष तसं तर कुणीही स्वतंत्र असत नाहीच. को रिलेटेड आहे, आपण समाजात राहतो, सगळे एकमेकांवर अवलंबून असतो. आणि मला कितीही काही वाटलं तरी सिग्नल आहे म्हटल्यावर मी थांबणं मॅन्डेटरी आहे. बरोबर. सिग्नल तोडून जाणारे खूप असतात, पण मॅन्डेटरी आहे. मग मी सिग्नल तोडून गेला किंवा वाटेल तेव्हा वाटेल तशी जाते म्हणजे मी स्वतंत्र आहे का. नाही. माझ्या आयुष्याचे निर्णय मला घेता आले तर मी स्वतंत्र आहे का. तर हो आहे. पण माझ्या आयुष्याचे निर्णय घेताना ह्या निर्णयाचा दुसऱ्यावर काय परिणाम होणार आहे याचा विचार करायला मी थांबते आहे का. तर तो थोडासा शहाणपणा आहे असं मला वाटतं. या अर्थाने स्त्री स्वतंत्र किंवा भारतीय स्त्री असं आपण म्हटलं स्वतंत्र आहे का, तर पूर्णतः आहे असं मला अजून तरी वाटत नाही. काही प्रमाणात असेल, काही प्रमाणात काही जणींना जमलं असेल. शिवाय पुन्हा एकदा मी सांगेन की आर्थिक कुठल्या गटात तुम्ही आहात. तुम्ही शहरी भागात राहता, निमशहरी भागात राहता, तुम्ही ग्रामीण भागात राहता, शिक्षण किती मिळालंय, तुमची कौटुंबिक सामाजिक पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्यावर खूप साऱ्या घटकांवर अवलंबून आहे तिचं स्वतंत्र असणं. नाही, हे विचारण्याचं कारण असं की आत्ताचा ज्वलंत विषय जो वैष्णवी हगवणे नावाचा घडलेला होता, म्हणजे कारण तो डोक्यातून जात नाही. म्हणजे किती आपण तो घालवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला एक कुणाही बाबतीत नाही घडू. म्हणजे नक्कीच ते फार दुर्दैवी आणि फार निघृण पद्धतीने ते घडलेलं आहे. पण त्याच्यावरून मला हे विचारावं तुम्हाला वाटतं की कारण तुम्ही आवर्त नावाचं नाटक लिहिलेलं आहे आणि त्यातही तुम्ही एक स्त्रीची व्यथाच मांडलेली आहे. तर ही खूप मोठी शोकांतिका आहे, ही खूप मोठी ही पण एक व्यथा आहे वैष्णवी हगवण्याची, की जी आज समाज मनावरती एवढ्या जोरात रुतून बसलेली आहे की त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता. मग पुन्हा मी तेच म्हणेन, मी जे तुम्ही प्रश्न विचारण्याच्या आधी जे मी म्हणाले की खूप सारे घटक आहेत. हो ना. ज्याच्यावर तिचं निर्णय घेणं अवलंबून आहे आणि या पल्याड जाऊन निर्णय घेण्याचं धारिष्ट्य तिला स्वतःला किती आहे. बरोबर. जीव देणं एवढं किंवा मला हे जगणं नकोसच वाटतं आहे या टोकाला ती स्त्री येते. त्यावेळेला मनाने ती किती हरली. तिला वाटलं नाही का की नाही जाऊ दे, हे नाही ना ते नाही, मी काहीतरी करीन, मी माझ्या बाळाला घेऊन बाहेर पडीन आणि जगीन, असा निर्णय घेणाऱ्या बाया असतात नाही असं नाही. पण तिला ते करावं असं सुचलं नाही, वाटलं नाही. त्याला खूप बाह्य घटक कारणीभूत आहेत. असं सिंगल आउट नाही करता येते की नाही ह्यांचं चुकलं, हिचं चुकलं, त्याचं चुकलं, तिचं चुकलं, असं सिंगल आउट नाही करता येते. फक्त तिच्या वैयक्तिक त्या लेकीच्या दुर्दैवाबद्दल फार वाईट वाटते. कुठल्याही चांगल्या आयुष्याचा अंत, चांगल्या काय वाईट काय, किंवा कुणाच्याही आयुष्याला हा परिणाम नकोय यायला. कारण परिस्थिती अनुकूल पण नसते आणि प्रतिकूलही नसते, आपण ठरवायची असते. एक्झॅक्टली हेच त्या आवर्तमध्ये आहे की परिस्थिती प्रतिकूल आहे, ठीक आहे, किंवा मला जशी हवी आहे तशी नाहीये. मी प्रतिकूल कशाला म्हणते, माझी ही अपेक्षा आहे, मला हे घडायला हवंय पण हे नाही, ठीक आहे, नाहीये. मग आता काय करायचं, मी बसून राहणार. परिस्थिती प्रतिकूल आहे, मी म्हणणार शिवाय मी काय केलं तर नाहीच येत, माझं नशीबच वाईट आहे, काय मला यशच नाही. शिवाय हे करू का नको, ते करू का नाही जमत, हे करू का नाही होत, मी दुर्दैवी आहे, मला सगळ्यांचा त्रास आहे, सगळे माझ्या वाईटावर, मी हे सगळं करायचं आहे. किंवा परिस्थिती प्रतिकूल आहे, हो आहे, त्रास होतो आहे, हो आहे,
पण मी यातनं बाहेर पडण्यासाठी माझ्या ताकदीने काही धडपड करीन का? का मी इथेच बसून सोडून मरून जाणार आहे? माझा निर्णय आहे. मग हा निर्णय किंवा हा मनाचा कौल जेव्हा मी घेते आणि ठरवते की परिस्थिती प्रतिकूल राहणारच आहे, ठीक आहे, पण ती मला अनुकूल करून घेण्यासाठी मी काही धडपड करणार आहे का? मी प्रयत्न करणार आहे, हो करणार आहे. अपयश आलं तरी चालेल, मी पुढे जाणार आहे. आणि माझ्या वाट्याला येणारं थोडं तरी सुख, थोडी तरी अनुकूलता मिळवण्यासाठी मी स्वतः धडपड करणार आहे. हा माझा निर्णय, हे स्वातंत्र्य आहे मी स्वतःला दिलेलं. आणि हे मी ठरवायचंय, जगाने नाही ठरवायचं. जग काय म्हणेल तर बरंच आहे, मला आयता गुलाम मिळाला घरात राबायला, राब तू, मला तुला काही नाही द्यावं लागत आहे, नको करू, कशाला दे, करते ती. पण मला सुख हवंय. सुखाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे, अपेक्षा वेगळी आहे. मग या सुखाच्या अपेक्षेमध्ये किंवा व्याख्येमध्ये खूप जास्त आपण आपल्या आयुष्याकडून अपेक्षा ठेवतोय का सध्या? सध्या काय झालंय की माहितीचा प्रचंड महापूर माणसांवर लोटला आहे. एक तर त्या माहितीचं विघटन करून सगळीच माहिती माझ्या उपयोगाची नाहीये मला कळायला हवं आहे. प्रत्येक खाण्यात मी बसतेच असं नाही. दुसरी गोष्ट अशी की मी अपेक्षा करते. अपेक्षा करायला काय लागतं? मी करते ना, मग कोट्यवधीची अपेक्षा करते. ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी मी काय करते? मी जन्माला आले म्हणजे सगळ्या सुखांवर माझा हक्क लागू होतोच असं नाहीये. नशीब हा भाग आपण बाजूला ठेवूया. व्यक्ती म्हणून माझं मला पण कळायला पाहिजे ना की मी काय आहे किंवा मी काय नाहीये. मी असं म्हणेन की जगाला आपण दाखवतो मी खूप चांगली आहे, प्रश्नच नाही. पण जगाला आपण दाखवतो तेवढे आपण चांगले नसतो. जग आपल्याला समजतं तितके आपण वाईटही नसतो. माझं मला कळायला हवं आणि मग मी अपेक्षा ठरवायला हव्यात. स्वप्न बघा, स्वप्न आणि अपेक्षा या दोन गोष्टीत फरक आहे. स्वप्न, अपेक्षा, महत्वाकांक्षा, त्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट, चारही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. नुसत्या अपेक्षा करून काही होत नसतं. त्या अपेक्षांचं ओझं तुम्ही जर दुसऱ्यांवर टाकणार असाल तर ते फारसं योग्य नाही असं मी म्हणते. अगदी, म्हणजे खूप छान तुम्ही भाष्य केलं या विषयावरती. आता नाटकानंतर आपण जरा थोडंसं सिनेमाकडे वळूयात, कारण त्या क्षेत्रातही तुम्ही कार्यरत आहात. आता 2 सिनेमे तुमचे येत आहेत, जारण आणि पुढचा आता 13 जूनला जो येतोय, त्याविषयी तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. जसं माझी आई श्रीमती लता जुकर नाटकात काम करायची. मराठी, हिंदी, गुजराती, कानडी चारही स्टेजवर तिने काम केलं. आणि ती स्वतः उत्तम लेखिका होती. वाचनाची सवय तिने लावली. विचार व्यक्त करण्याची घरात मुभा होती असं मी म्हणेन. विचार दाबला गेला नाही कधी. त्याची सुरुवात पुढे जाऊन लेखनात झाली. तर तसंच आई नाटकात काम करायची. तर एक करून बघावं असं मला जमतंय का, आपल्याला नेहमीच वाटत असतं. म्हणजे हे माझं मीच म्हणते आहे किंवा मी इतरांनाही, मैत्रिणींना नेहमी सांगते की मला वाटतं आहे, मला जमतंय, पण मला जमतंय की नाही हे मला करून बघायचं आहे. हा एक भाग झाला. 2 माझ्या खूप इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, तुम्ही म्हणता तसं. माझ्या आयुष्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत, माझ्या इच्छा आहेत, पण त्या नाही झाल्या. माझी स्वप्न होती, नाही झाली, ठीक आहे, नाही झाली. काय होऊन गेलं तर गेलं, संपलं, मागे पडलं. पण तुमच्या स्वप्नांना तुम्ही एक संधी देऊन तर बघा, प्रयत्न करून तर बघा. बरोबर. समजा नाही झालं तर मला एवढं समाधान राहतं की मी प्रयत्न केला, इतपत जमलं, झालं, नाही झालं. मला मरताना हा पश्चाताप किंवा रिग्रेट नको आहे की मी अरे करून बघायला पाहिजे होतं. तर तशा ह्याने मी हे मुलगा जेव्हा करिअरला लागला, मर्चंट नेव्हीत गेला, त्यानंतर मी नाटकाचं एक वर्कशॉप केलं आणि काम करायला सुरुवात केली. छोटी छोटी कामं केली नाटकातून. शॉर्ट फिल्म्स 40 शॉर्ट फिल्म करून झाल्या. 2 एक मोठं संगीत नाटक कुलवधू केलं. मला हे करत असताना मी पुण्यातनं हे केलं आणि इथल्या खूप जणांनी खूप मदत केली, खूप प्रोत्साहन दिलं, त्यांच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये घेतलं. सिनेमात छोटे छोटे रोल करायला लागले. सुरुवात छोट्यापासूनच होती. सगळ्यांची सुरुवात डायरेक्ट एकदम शेवटच्या टप्प्यावर नसते होत. आणि 45 नंतर मी जेव्हा सुरुवात करते तर तिथे ऑलरेडी एस्टॅब्लिश ज्या 15-16 वर्षापासून करत असलेल्या बऱ्याच जणी होत्या. 99% तरी मी अनुभव हाच म्हणेन की मी जेव्हा नवीन जाते एखाद्या सेटवरती
तर नॉर्मली लोक खूप मदत करतात, समजून घेतात, गाईड करतात. मी डोळे उघडे कान उघडे ठेवून राहिले तर मीही शिकत असते त्यांच्या करण्यातनं. बरोबर. माझी अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई म्हणून एक सिरियल केली, त्याच्यामध्ये सुकन्या कुलकर्णी मॅम लीड होत्या. त्या काम करत असताना मी तिला म्हटलंही, आणि मला हे तुझं खूप आवडलंय, की आम्ही जनरल गप्पा मारत असतो अशा, की तिथनं ते म्हणतात कॅमेरा, आम्ही आता की ओके चालू म्हटल्याबरोबर एक सेकंदाभरात माशाने पाण्यामध्ये काय सहज विहार करावा तितकी ती भूमिकेत शिरते, पटकन होते, संपले की ती बाहेर येते. हो. तिचा असंख्य वर्षाचा हा अनुभव आहेच आहे, बरोबर. पण तिचं हे इतक्या सहजी करणं मला फार आवडून गेलं. तुम्ही तुमच्या नकळत ऑब्झर्व करून शिकतही जाता. तर तसं मिळत गेलं, बऱ्यापैकी सिनेमे केले, करते आहे. जाहिरात क्षेत्रात बरंच काम जाहिराती 50 एक करून तरी माझ्या झाल्या असतील. आता सध्या भारत मॅट्रिमोनीची एक जाहिरात वारंवार लागते आहे, आणि त्याचा एक जाहिरात क्षेत्राचा वेगळा अनुभव आहे. पण एकंदरीत मी असं म्हणेन की मला काय काय करावंसं वाटलं, लेखन करावंसं वाटलं, अभिनय करावासा वाटला, बाकी बरंच काही किरकोळ होतं ते मी सोडून दिलं. पण हे 2 गोष्टी काही प्रमाणात का होईना मला जमल्या, करायला जमल्या. त्यात उत्तुंग यश मिळालं का नाही मिळालं का हा खूप पुढचा भाग आहे, अजून काही वर्ष आहेत माझ्याकडे. त्यात किती जमेल नाही जमेल हा नंतरचा भाग आहे. पण ज्या हेतूने मी हे करायला सुरुवात केलं की मला हे करून बघायचंय, मला येतंय की नाही येतंय, तर त्यात काही प्रमाणात का होईना, पासिंग मार्क पुरता का होईना, पण मला जमलं असं मी म्हणते. नाही, आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला साथ देणारी तुमची मैत्रीण म्हणजे सुगंधा शिरवळकर आहे. तर मलाही त्या खूप प्रोत्साहित करत असतात. कवितेवरती प्रत्येक कवितेवरती दाद देत असतात, फोन करून सुद्धा दाद देत असतात. त्याच्यासाठी ती कविता वाचते. ओके, नुसता अंगठा नाही, ते व्यक्त होतात व्यक्त होते अगदी. आणि फोन करून जर एखादा व्यक्ती जर आपल्याशी बोलतोय आणि त्या कवितेचा सारांश आपल्याला उलगडतोय, तर ही गोष्ट अशी की ती खऱ्या अर्थाने त्याला खऱ्या अर्थाने रसिक म्हणायचं. अगदी खरं. जाता जाता मला तुम्हाला विचारायला आवडेल की एखादा कलाकार की ज्याला कलाक्षेत्राची प्रचंड आवड आहे, तो ऑलरेडी काम करतोय, परंतु त्याला त्याच्या मर्यादा किंवा त्याच्या लिमिटेशन्स ज्या असतात त्या असाव्यात का, आणि त्या कितीपर्यंत असाव्यात असं तुम्हाला वाटतं? एकतर कलाकार म्हणजे जर तुम्ही नाट्य सिने क्षेत्रात अभिनय करणारा कलाकार अशा अर्थाने म्हणत असाल, कला खूप आहेत, सगळेच कलाकार असतात. जसं मी या आधी म्हटलं होतं की मला माहिती आहे मी काय आहे. बरोबर. तर माझे स्ट्रेंथ काय आहे, स्ट्रॉंग पॉइंट काय आहे हे मला माहिती आहे, माझा वीकनेस काय आहे मला माहिती आहे, काय जमेल काय नाही जमणार हे माहीत असणं गरजेचं आहेच आहे. मी एखादं काम स्वीकारलं, भूमिका, आणि जे मी करू शकणार नाही असं काहीतरी मला जर तिथे जाऊन दिग्दर्शकांनी सांगितलं आणि मला नाही आलं, तर मी त्यांचा वेळ, ऊर्जा, पैसा वाया घालवते, मला त्याचा हक्क नाही. दुसरी गोष्ट, मी करायला एकदा ऍक्सेप्ट केल्यानंतर तिथे जाऊन मला जर नाही करता आलं, त्यांना हवं ते मी नाही देऊ शकले, तर कलाकार म्हणून ते माझं अपयश आहेच आहे. पण व्यक्ती म्हणून मी उगाच जास्त अवास्तव स्वतःबद्दल अपेक्षा ठेवल्यासारखं ते होतं. किंवा आता जसं आहे की काहींना वाटतं की मला पाठांतर येईल का नाही, पाठांतर हा मोठी गोष्ट आहे नाटकातली. तर मी पूर्वी शिकवण्या घेत असे, अनेक वर्ष मी शिकवण्या घेतल्या शाळेतल्या मुलांच्या. त्या अनुभवाने मी सांगेन की तुम्ही 3 ते 4 वेळा मोठ्यांदा वाचा, 5व्यांदा डोळे बंद करून म्हणा, तोपर्यंत बऱ्यापैकी झालेलं असतं. त्यानंतर 2 वेळा लिहून काढा, जर तेवढं मला फारच घट्ट पाठांतर हवं असेल तर. स्टार्टिंग पॉईंट, एंड पॉईंट लक्षात ठेवा. गिव्ह अँड टेक म्हणणं तुमचं पाठांतराचं काम 80% पर्यंत तरी होऊन जातं. उरलेले 20% तुम्ही वैयक्तिक अजून तुम्हाला हवे त्या पद्धतीने, हे बेसिक आहे, तुम्हाला येतं, कुणालाही येऊन जातं. एवढं पाठांतर कुणालाही जमण्यासारखं आहे. व्यक्त होताना किंवा अभिनय करताना मी काय करायचं आहे, निरीक्षण शक्ती महत्वाची आहे, वाचन महत्वाचं आहे, 2 गोष्टी आहेत. सिमिलर पॅटर्न अनुभव तुम्ही जर रिकॉल केला, स्वतःच आठवला की इथे काय घडतंय, मरणाचा सीन चालू आहे, माझ्या घरातलं काहीतरी मरणाचा सीन मला आठवला की बाबा घरातलं कोणत्या वेळेला मी हजर होते का, मग लोक कसे वागले, काय वागले, मला काय भूमिकेतून आता इथे व्यक्त व्हायचं आहे, म्हणजे आलेला नातेवाईक म्हणून मी रडायचं आहे का, गेलेल्या माणसाची बायको म्हणून मी रडायचं आहे, की माझा तरुण मुलगा गेला मग आई म्हणून मी रडायचं आहे. तर माझा अनुभव मी तिथे इम्प्रिंट करून बघायचा आहे. त्यातून मला त्या भूमिकेत शिरायला मदत होते. हा
एक भाग आहे. लिमिटेशन्स म्हणाला तर बरोबरच आहे तुमचा प्रश्न. मी काय करू शकते किंवा काय नाही हे मला नीट ठाऊक असायला हवंय, जरुरीपेक्षा जास्त. टेक्निकली असं म्हणायला गेलात तर मला जे करायला सांगितले ते मला करायला यायला पाहिजे, ते अपेक्षित आहे. मग जर मला असं वाटलं की ओके मला हे नाहीच येणार, साधी गोष्ट आहे, स्विमिंग करायला सांगितली, मला येत नसेल तर मी सांगायचं आधी मला पोहता येत नाहीये बरं का. मी स्विमिंग टँकच्या कडेला उभं राहून तरंगाचं ऍक्टिंग करू शकेल, मला पोहायला सांगू नका, मला कदाचित येणार फारसं येत नाही. हे मी सांगून टाकलं पाहिजे की नाही नाही मला येते. कार ड्रायव्हिंग ओके मला नाही येते, मग मी हा सीन कदाचित नाही करू शकणार. तुम्ही दुसऱ्याचा स्वतःचा वेळ वाया घालवत नाही आहात, तर सिमिलरली ओके स्ट्रेंथ जी आहे तुम्ही ओळखा, तुमचा विकनेस तुम्ही जाणून घ्या. आणि हे फक्त कलेलाच असं नाही, आयुष्यात तुम्ही काही करा, तुम्हाला माहित असायला पाहिजे की मला काय जमते आणि काय नाही. म्हणजे आपला जसा विकनेस आपल्याला माहित हवाय तसा तुम्ही वर्क करा, तुम्ही काम करा त्याच्यावर. मला ड्रायव्हिंग नसेल आणि ते मॅन्डेटरी आहे तर मी शिकायचा प्रयत्न मला जरुरीचा वाटला तर करीन, पण मला येत आहे म्हणून मी बेधडक तिथे जाऊन बसायचं आणि मला येत नाही म्हणायचं, दिस इज नॉट. बरोबर. स्ट्रॉंग पॉइंट वरती कायमस्वरूपीच मग काम आपण करत नाही. पाहिजे. वीक पॉइंटवर तुम्ही काम करा, मी तेच म्हणते. मला येत नाहीये तर मी शिकायला हवं आहे. मला जर गरजेचं आणि त्यांनी सांगितलं नाही मॅडम तुम्हाला इथे ड्रायव्हिंग गरजेचं आहे तर थोडंसं शिका, मी शिकीन तेवढं मागे पुढे कार करण्या इतपत तरी किंवा करण्यापुरतं. मला करावं असं वाटलं तर किंवा मला ते काम करायचंच आहे म्हटलं तर. नाहीतर मी सांगेन सर मला ड्रायव्हिंग येत नाहीये, तुम्ही ड्रायव्हिंग येणाऱ्या दुसऱ्या कोणाला तरी, तुमचं काम अडायला नको. बरोबर. खूप छान. खूप मोकळा संवाद झाला आपला. कवितेपासून सुरुवात झालेली ती अगदी आपण चित्रपटापर्यंत पोहोचलो, कारण प्रदीर्घ तुम्ही सगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहात आणि मोकळा संवाद तुम्ही साधलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही बोलवलं याबद्दल आभार. मला व्यक्त होऊ दिलं याबद्दल खरं तर मीच तुमचे आभार मानायला हवे आहे. नाही आम्ही काय. चलो धन्यवाद. थँक्यू. ओके.